मोहिनी, मोहिनी, सॉरी, मी फ्रेश होत होते. मला तुझे हाक ऐकून येते. सो सॉरी. हा, काय प्रॉब्लेम नाही. ते काहीतरी बोलायचं होतं ना तुला. इथेच बसून बोलायचंय का? माझ्या रूम मध्ये जाऊन बसून बोलूया. रूम मध्ये ते आहे ना, इथे एवढी जागा, आपण इथे बसून बोलू शकतो ना. ऍक्च्युली शिवा, मला तुला जे दाखवायचंय ना ते माझ्या लॅपटॉप मध्ये, आणि लॅपटॉप मी माझ्या रूम मध्ये चार्जिंगला लावलाय. त्याला जर मी चार्जिंग वरून काढलं ना तर तो पुन्हा बंद पडेल. सो आपण दोघं जण माझ्या रूम मध्ये जाऊन बसून बोलूयात प्लीज. ठीक आहे, चल चल. येतोयस ना? हा. समोर बघून चाला ना, पणाल. येतोयस ना? हो. हा. अरे ते ऐक ना. अरे हा वरती का गेला? मोहिनीच्या मागोमाग का गेला? नाही नाही, हा गेला तर काहीतरी भयंकर प्रकार करून येईल. नाही नाही, ती मला बोलली असेल. ये. ए, दार का बंद केलं? माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. मोहिनी, तू माझ्या तोंडावर दरवाजा बंद केलास. ॲज होत करू एकतरी प्रियकर म्हणून हा झालेला माझा घोर अपमान आहे. पण मोहिनीला आतमध्ये येऊन शिवा काय करत असेल? नाही 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 नाही, ह्या शिवाच्या आहे ना, अंधारातल्या गोष्टी बाहेर उजेडात आणल्या पाहिजेत. शक्तीला सांगावं लागणार. शिवा शिवा, तुला सोडणार नाही मी. मोहिनी, आपल्याला कोणाचा डिस्टर्बन्स नको ना, म्हणून तू बस ना. नाही नाही, ते एवढा टाइम नाही आपल्याकडे. काय काम आहे ते बोल. ते पटकन घरी पण जायचंय. शिवा, अरे लहान मुलांसारखा काय वागतोयस? बस. अरे नको बोललो ना, काय ते शिवा प्लीज बस. अरे बस बस. शिवा, मी काही गोष्टी R&D केल्यात, त्या मला तुला दाखवायच्यात. आलेच? आता मी जे काही सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. तुला पुन्हा माझ्या डोळ्यांच्या डोहात बुडवते की नाही बघ. पुन्हा तुला वश केलंय मी. आता आतुरता आहे ती अष्टवक्री अमावस्येची. त्याआधी तुला माझ्या तालावर नाचवते की नाही बघ. एकदा का तू पूर्ण वश झालास की मग स्वतःहून माझ्या मिठीत येशील.
मोहिनी, मोहिनी, ए ए मोहिनी, 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 यार काय काय आलं का हिला? मोहिनी उठ ना, मोहिनी. हा बोल बोल शकते. हा शिवम, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं होतं. आपण भेटूयात का आता? नाही शक्ती, आपण आता नाही भेटू शकत. आपण घरी नाही. कुठे आहेस मग तू? अरे ते निखारेजीच्या बंगल्यावर आलो आपण. का? ते मोहिनीने अर्जंटली बोलवलेलं काहीतरी काम होतं म्हणून. एवढ्या रात्री का बरं? काय माहिती नाही. ऐक ना, ते मोहिनीला इथे आलं आपण, ती अशी पडली, ते काय कळत नाही बेशुद्ध पडले का काय. ते उठवतो तो उठवत पण नाही. मोहिनी, काय अचानक बेशुद्ध पडली? शिवा, प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडम आहेत ना घरी? तू डॉक्टरांना बोललोस का? मी येऊ का तिकडे? काही शक्ती थांब ना, ऐक ना. अरे काय तू पण यार, इथे काय कंडिशन आहे? तू काय बडबड बडबड करते? ऐक, आपण नंतर बोलतो तुझ्याशी. ठेव फोन. शिवा पण अरे. मोहिनी. शिवा, हॅलो हॅलो. मोहिनी बेशुद्ध पडली, पण तिने एवढ्या रात्री शिवाला बंगल्यावर का बोलवलं असेल? आणि शिवाचा सूर एवढा चिडलेला का होता? मोहिनी, मोहिनी, अरे काय आलं का हिला? पाणी बिनी मारून बघतो. यार, नाही 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 बॉस, वहिनी बॉस, मला ना त्या शिवाचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. ठीक दिसत नाहीये. मला सांगा, एका तरुण मुलीला आतमध्ये रूम मध्ये नेऊन आतमध्ये लॉक करणे कितपत योग्य आहे? मला सांगा, कितपत योग्य आहे? बॉस, वहिनी बॉस, मी तुम्हाला सांगतो, जर का त्या शिवाने माझ्या आधी मोहिनी सोबत सूप जुळवलं ना, तर मी अख्खी बॉटल टॉप टू, नाही नाही नाही, मी इथून जीवच देईन. मी सांगतोय तुम्हाला. बघा बॉस, तुझी बडबड बंद कर. सारखं आपलं काहीच कानाजवळ. तुला जसं वाटतंय ना तसं काही होणार नाही. बिनटोक. इकडे इकडे. तू जे काय हे खयाली पुलाव बनवतेस ना, ते बनवू नको. बंद कर. कळलं ना? ती जे काय काम करते ना, ते करू दे तिला. सध्या ती जे काय करते ते बरोबर आहे. वहिनी बॉस, तुम्हाला राग येत नाही का? हो, राग येत नाही तुम्हाला? पण राग येत नाही. नाही ठीक आहे, मान्य आहे मला की तुमची मानलेली मुलगी आहे, पण तुम्हाला जराही राग येत नाही? हे बघा, हे बघा, ती मोहीन आहे ना, एक दिवस तुमच्या हातावर जर शेंगदाणे हातावर तुरी ठेवून जर निघून गेली ना, त्या शिवासोबत लग्न केलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? नाही 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 नाही, असं होतं कामा नाही. मला सांगा, त्या शिवाकडे काय आहे? ना त्याच्याकडे घर आहे, ना गाडी आहे, ना स्वतःचा काय बिझनेस आहे, ना स्वतःचा कामधंदा काय आहे? मी तुम्हाला शब्द देतो दोघांना पण, माझं जर मोहिनीशी लग्न लावून दिलंच ना, तर मी एक दिवस पंतप्रधान होईन आणि तिला राणीसारखं जपेन. शपथ घेऊन सांगतो या दारूची, राणीसारखं जपेन मी तिला. कोरोना कोणा कळला ना, मोहिनीला उमजला ना. झाला असेल तुझा फालतूपणा करून.
लगेचच निघायचं. हा चल निघ चल. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, एक वेळ डोक्यावर मारा, मानेवर मारा, छातीवर मारा, पाठीवर मारा, पण कोणाच्या पोटावर मारू नका. निघ निघ चल. मोहिनी, प्रिन्स, भद्रावहिनी, प्रिन्स. हा शिव आहे ना? वर्ण नाही येणार. हे लपवा, हे लपवा, लपवूया. कुठे कुठे? शिवा, ते मोहिनीला काहीतरी झालंय, ती बेशुद्ध पडली वाटतं. मोहिनी बेशुद्ध झाली? हा, विशुद्ध कशी काय? काय झालं? ते काय आपल्याला माहित नाही. आपण तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती काय उठतच नाही. अरे हा, हे शोधत होतो आपण. पाणी तोंडावर पाणी मारतो आणि उठवतो. पाणी घेऊन गेला तो. मोहिनी पाणी पिठाची बाहुली. शिवा शिवा शिव शिवा शिवा शिवा. पाणी? अरे पाणी. मोहिनी, थांब ना शिवा, तू कशाला मेहनत येतेस? मी बघते ना. तुम्ही काय बघणार? आपण हिला उठून उठून थकलो, ही काय उठतच नाही. आपल्याला वाटतं बेशुद्ध पडले, पाणी मारूनच उठेल ती. शिवा नको, पाणी नको शिंपडू. मी आवाज देते ना, माझ्या आवाजाने उठेल ती. तुमच्या आवाजात काय जादू आहे उठायला? काय पण बोलताय? पाणी मारल्याशिवाय उठणार नाही ती. थांबा. ए, तिच्या आईला जास्त कळतं ना. आई आहे ना ती, तिला जास्त कळतं. तिला काय करायचं करू दे ना. ए आई, बघ 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 भद्रक बघ. ए बाळा, ए बाळा, ए पिला, ए माझ्या पिला. मोहिनी उठ ना बाळा. उठ मोहिनी. ए मोहिनी उठ ना. ए मोहिनी, बघ बघ, माझा आवाज ऐकून उठली की नाही बघ. अरे शुद्धीवर आली, शुद्धीवर. उठ 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 उठ. मोहिनी उठली, जाग आली, मोहिनी उठली. उठ 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 मोहिनी उठ. उठ उठ. काय झालं तुला? अशी कशी चक्कर येऊन पडलीस ग? अशी कशी चक्कर येऊन पडलीस ग? ये वर बस. ये सावकाश सावकाश. आरामात. अशी कशी चक्कर येऊन पडलीस ग? पण मी काय म्हणतो, हो मी लगेच ना डॉक्टरांना. नको डॉक्टर नको. कुठे? डॉक्टर, मला आता बरं वाटतंय. आय थिंक मला असं वाटतं की माझं बीपी लो झालं असेल म्हणून चक्कर आली असेल. आता बरं वाटतंय मला. बरं एक काम कर, थोडं पाणी पी, जरा आराम कर आणि पाणी पी. पाणी नाही, पाणी पाणी नकोय मला. अरे नको काय, बेशुद्ध पडली होती, जरा पाणी पी ना, बरं वाटेल. तर नकोय मला पाणी. थोडं तर पी. अरे ती जर नाही. अरे शिवा, असं काही जबरदस्ती तिला नकोय पाणी. तिला हवं असेल तेव्हा पिणार ती पाणी. तू एक काम कर, तू जे काही काम करायला आता आला होतास ते उद्या कर. आणि तसंही आता मोहिनीला आरामाची खूप गरज आहे. मी तिला छान झोपवते. तू नको काळजी करूस. हा येतो आता शिवा, मी घेईन तिची काळजी. ठीक आहे, आराम कर आणि नंतर पाणी पी. अरे पिणार ती पाणी. ती नाही पिणार तर मी जबरदस्ती तिला मी पाणी देईन. हा पाणी पिणार ती. तू जा. ए जा ना. हो पेल 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 ती पाणी पेल. पुन्हा फसला माझा डाव. तुझं काय रे? शिवा एवढा का चिडून बोलला असेल माझ्याशी? हल्ली त्याचं वागणं जरा वेगळंच वाटायला लागलंय. आणि मोहिनीने एवढ्या रात्री का बोलवलं असेल त्याला बंगल्यावर? एवढं काय महत्वाचं काम होतं तिचं?
शक्ती, काय झालं? झोपली नाहीस? काय ग? काय झालं? शक्ती जागीच आहे बघा. शक्ती, काय झालं? मला आत्ता आमच्या बंगल्यावर जावं लागेल. शक्ती, काय करतेस तू? अयो, तुला पाय जमिनीवर ठेवता येत नाहीये. या अवस्थेत मी तुला अजिबात कुठे जाऊ देणार नाहीये बघ. शक्ती, आता वाजलेत किती? या वेळेला तू बंगल्यावर जातेस? शिवा बंगल्यावर गेलाय, मला त्याला भेटायचंय, मला जावं लागेल. शिवा बंगल्यावर गेलाय या वेळेला? तिथे सगळं ठीक आहे ना? तेच माहिती नाही अजून, तिथे जाऊन कळेल. पण तुला शिवाला आत्ताच का भेटायचंय? अम्मा हे बघ, आहे कारण मी आता तुला काहीच सांगू शकत नाही, पण मला जावं लागेल, मला जायचंय. हे बघ शक्ती, हट्टपणा करू नकोस. घड्याळात वाजलेत किती बघ. या वेळेला मी तुला घराबाहेर पडू देणार नाही म्हणजे नाही. उद्या भेट शिवाला, मी सकाळी त्याला बोलवून घेतो इथे. आता झोप तू. अहो अप्पा, ऐका ना माझं. झोप. अगे, तुला लक्षात आलं का? ह्या पाटलीचं झाकड उघडे. याचा अर्थ शिवानी रक्ताची बॉटल पायाची बॉटल समजून उघडली. नशीब त्याला काही कळालं नाही, तर कल्याण झालं असतं आपलं. असं कसं होईल? मी शिवाला वश करतच होते, तितक्यात मी फेकले गेले आणि बेशुद्ध पडले. नक्कीच काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? तू चक्करवरून कशी पडलीस तुझं तुला माहित. पण नशीब आम्ही वेळेत पोहोचलो, नाहीतर त्या शिवानी तुझी पिठाची बाहुली बनवली असती आणि आमची तिरडी बांधली असती. तुझी वायफाय बडबड जरा बंद करशील? शिवाच्या हातात जी रुद्राक्षाची माळ आहे ना, त्याने सगळा घोळ घातलाय. ती काय त्याच्या हातामध्ये? त्याच्यामुळे माझी सगळी एनर्जी गेली. का म्हणजे का? हे बघ, तो शिवा लहानपणापासून महादेवाचा भक्त आहे आणि तेव्हापासून त्याच्या हातात ते रुद्राक्षांची माळ आहे. पण त्याचं काय मध्ये? त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला तुला? काही नाही. मला हे सगळं चेटकोबाला सांगावंच लागणार आहे. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. आणि तसंही माझी सगळी शक्ती निघून गेली आहे. मला रक्तआहाराची खूप गरज आहे. मला माझी ऊर्जा वाढवावी लागेल. चेटकोबाला भेटावंच लागणार आहे. अरे हळूहळू चाल ना, एवढी फास्ट का चालते तू? बरं वाटतंय मला, नको एवढी काळजी करू. काय बरं बिरं वाटत? तू हळूच चाल तरी पण. अरे व्यवस्थित आहे मी आता. आरामात आरामात, काळजी करू नको. बघू बरं झालंय बोल. बरं आहे. नशीब जखमा लवकर भरल्या ग. शंभू महादेवाची कृपा सगळी. अरे वा, काय ग असे का बघते आपल्याकडे? शिवा, तुझा माझ्यावरचा राग निवळला का रे? राग? हो, तू रात्री कसा बोललास माझ्याशी फोनवर? काय कळतच नाही शक्ती आपल्याला काय झालं ते. घडीत चांगला असतो, घडीत बिघडतो, रागावतो. कदाचित ना आपला बीपी मध्ये काहीतरी झोल झालेला असेल, तो वरखाली होत असेल म्हणून असं काहीतरी होत असेल. जरा डॉक्टरकडे जाऊन दाखवायला पाहिजे. हो अरे, तुझी दिवसभर किती धावपळ होत असते आणि बाहेर त्यात इतकं ऊन आहे. कदाचित तुझं बीपी शूट झालं असेल. तसंच काहीतरी झालं असेल. बरं ते जाऊ दे. मोहिनी कशी आहे? तिला काल चक्कर आली होती म्हणे ना? हा, तिला काय आलं आपल्याला समजलंच नाही. जाऊन बघावं लागेल. चल चल मग आत्ताच जाऊयात, मला बरं वाटतं. थांबा थांबा,
त्याआधी मी तुम्हाला अंगारा लावते, मग तुम्ही दोघंही बंगल्यावर जा. मी आणि तुझे आप्पा मागून येऊच. तुम्ही बंगल्यावर का? अयो, तुमच्या साखरपुड्याची तारीख ठरवायची आहे ना. मी आणि आप्पा निखारगेंच्या बंगल्यावर येतोय बघा. शिवा, तुझ्या नानांशी शक्तीचा आप्पा बोललेत, ते तिकडे येणार आहेत बघ. मग साखरपुड्याची तारीख ठरवायला म्हणजे आजच फिक्स करणार आहे? हो हो, आजच फिक्स करणार. आता तुम्ही काही बोलू नका, आमचं ठरलंय बघा. तुमच्या साखरपुड्याची तारीख आज काढणार म्हणजे काढणार. असं अचानक काय घडलं ज्यामुळे तुझी ऊर्जा शक्ती कमी झाली? पुन्हा कुठला मूर्खपणा केला नाहीस ना? नाही चेटकोबा, मी काहीच मूर्खपणा केलेला नाहीये. मग काय झालं? काल रात्री मी शिवाला इथे बोलवलं होतं. त्याला मी पुन्हा माझ्या जाळ्यात ओढणार इतक्यात चेटकोबा, हे का घडलं असं? काय मला कळतच नाहीये. अटक मटक सटक. म्हणजे की रुद्राक्षाची माळ अडथळा ठरली तर, आणि इथून पुढे ती माळ तुला तुझं ध्येय गाठू देणार नाही. नाही नाही, असं होता कामा नये, असं होता कामा नये. म्हणजे काय बोलतोस तू? मला काहीच कळत नाही. अष्टवक्री अमावस्या जवळ झाली आहे. त्याआधी तुला तुझं काम पूर्ण करायचंय. त्या शिवाच्या दंडातली रुद्राक्षाची माळ लवकरात लवकर त्याच्यापासून विलग करायची आहे. ती जर विलग झाली तर तू तुझ्या खेळात यशस्वी होशील.